बोल मामा. हा साऊ हॅलो. अगं ऐक की तुला हे सांगायसाठी फोन केलता की मी ताईकडे निघालोय. का? अगं असं काय करायलास ग? दिवाळी आहे यातच भाऊबीज. ताई वाट बघत असेल. नाही गेलो तर तिला कसं वाटेल का? हो ते पण आहेच की. अगं हा म्हणून तर चाललोय. उगाच 12 प्रश्न आणि 24 भानगडी नको. तिला उगाच संशय येईल. एक तर तू नाहीस आणि मी पण नाही. दोघं पण नाही सणाला म्हटल्यावर उगाच विचार करत बसेल ती. हा ठीक आहे तू जा, पण इकडचा कुठलाही विषय तिच्या कानावर घालू नकोस. हा आहेस काय तू? हा मी कसं काय तिला सांगत बसू? तसं नाही. बोलता बोलता माणूस बोलून जातो. उगाच तिला त्रास होईल. तुला माहिती ती कशी आहे. आणि हे बघ मी सगळं खरं खरं सांगणार आहे, पण ते तू माझ्यावर सोड. कळलं? काही बोलू नको. बर. हा आणि मदर माऊलीची काळजी घे. हा ठीक आहे मला पण जायचं आता. मी ठेवते पण. अगं अगं खरं तू कुठे निघालीस? त्या बलरामला परत आणाय. चांग भलं पक्या. मी विश्वंबर. ते माहिती माझा दोस्त आहे पक्या. एकदम जिगरी. मला रोज एक तरी क्वार्टर पाजणारच. पण मेला तो नाराज राहायला नको म्हणून ये. नाही ते चांगलंय, पण मगाशी आपला विषय अर्धवटच राहिला. बैलाटराव तुम्ही काहीतरी सांगत होता, आठवत? हा अरे मामा, दहाव्या तू तेच विचारतोय, दहाव्या तो तेच सांगतोय. नाही मला आज एक स्पष्ट सांग, ह्या बेवड्याला पुसून तुला काय मिळणार आहे? एवढा कोणाला बोलला? कोणाला बोलला एवढा? तिला सांग बैलाटराव म्हणायचं. मामा लय झालंय याच. गाण जिथनं आणली ना तिकडे नेऊन टाक. एक लक्षात घे बल्लू, काही ना काहीतरी मिळणारच. लॉटरी लॉटरी. जर का ही लॉटरी आपल्याला लागली आणि आपल्या फायद्याची माहिती यांनी दिली तर आपण करोडपती आणि अर्जुन करोडपती. तोपर्यंत याला पोसावंच लागेल. देशीच्या बापक्यात तू बस पोचत ह्याला. मी चाललो. ऐक ना ऐक ना. ए बल्ल्या बल्ल्या ऐक. गेला का ते? हा बोला बैलाटराव, काय सांगत होता तू? आईला कुत्र्यासारखी अवस्था झाली. दिवाळीच्या दिवशी दिवाळी निघाला आमचं. एखादी चपटी मारून गप पडलो असतो. त्या बायलाला लुटलं ना सगळे. आणि आमचा मामा त्याचीच हांजी हांजी करत बसलाय. आले विश्वंभरच्या मना तिथं. आधी ह्याच्या कधी मना ए हेंद्रे, डोळा फुटला बाय तुझं. बघून नाही गाडी चालवतोय. बाहेर निघणार ते हेच तुला आता. आलो बाहेर. बोल काय करणार? नाही तू काहीच करू शकत नाहीस, मला माहिती आहे. नशीब समज मी तुला उडवला नाही, नाहीतर ना डायरेक्ट. विसरलास का रे? मी तुला सांगितलं होतं कधीही काही होऊ शकतं. सॉरी सॉरी सॉरी. मी कधीही काहीही करू शकतो. तुला जे करायचंय ना ते करून झालेले. आधीच आपलं डोकं थाऱ्यावर नाही, भर रस्त्यात काही होऊ शकतं. त्यामुळे तुझी शानपट्टी तुझ्या पुढीत बांध, निघ. बलरामा बलरामा, मला माहिती आहे ना तू मला डिवचायलाच आलाय. काय तुझा तो डायलॉग काय रे? माझी स्त्री कडक, तू काय भडक.
इस्त्री कडक राहिली नाही रे. हा पण डोकं आहे तसं आहे. हा भडक बुद्धी नसलेलं. ए आवाज खाली. जामीन रद्द करू. पैशाचा माज दाखवतो. नाही अजून ना अर्जुनने माज दाखवलाच नाही. मी जर माज दाखवला ना तर थोबाड दाखवायच्या लायकीचं पण राहणार नाही. कुठे चाललंस? तुला का सांगू? कोण तो? आमदार, मंत्री, खासदार? शनी. तुझ्या मागे लागलेला शनी. हे बघ, आधीच सगळं आऊट झालंय आपलं. शांततेत राहा आणि शिस्तीत निघ, नाही तर सगळे ग्रह तारे बाहेर पडतील. स्वतःला काय वाघ म्हणतोस ना रे तू? कुत्र्याची पण लायकी नाही राहिली तुझी. एवढा मास भरा नव्हे. चल गाडीत बस. नाही बसणार, तुझी मला गरज नाही. मला पण हाऊस नाही तुला घरी न्यायची. प्रियाला थोबाड दाखव, वाळून घे आणि कुठे हिंडायचं तिथे हिंड. आत्ता माझ्या लक्षात आलं, तू आणि मला घरी घेऊन जाणार. 101% ह्याच्यात तुझा काहीतरी डाव आहे. तू किती शहाणा कोल्लायस ना ते मला चांगलं माहिती. नाव प्रियाचं, काम तुझं. कसं आहे बलरामा, जर मी कृष्णाईचं मन राखण्यासाठी ती सावित्री नावाची बॅग माझी बायको म्हणून नांदवू शकतो ना, तर तुझ्यासारख्या सापाला माझ्या प्रियासाठी घरी नेऊ शकतो. नाही का? चल. नाही येणार. आपण कुणाच्याही मिंद्यात नाही. मानाचा राजा आहे आपण. राजा. गाडीत बस, नाहीतर बाजा वाजवू. ओ सॉरी. इस्त्री खराब झाली. बस गाडीत बस. ताईचं लग्न, भीमाबाईची खोली. त्या खोलीमध्ये हा कागद. मग भीमाबाईचा आणि याचा काय संबंध? छट. काय सत्तड गुत्तड नाही, काही कळत नाही बा. सत्तड गुत्तड सत्तड डोसक खाज होत भैतड. ए घालास. कागद कोरा, दारू कोरी. आम्ही कोणाला भीत नाही, नुसती दारू पित नाही. चाकण्याची जोड कधी आणणार ते सांग. भीमा भीमा भीमा. ही भीमा माहिती आपल्याला. कोण भीमा? आणि तुझं आणि तुझं काय नातं? सांगणार, तुला सगळं सांगणार. पहिलं चकना कधी आणणार ते सांग. ये तुला काय मी ऑर्केस्ट्रावाले वाटलो का रे? हा? ही केली फरमाईश, आणा हे आणा ते आणा ते. बस. अरे चकनाच काय, तू जर सांगशील ना तर 4 क्वार्टर देईल, 4. आणि जर काहीच सांगणार नसेल ना तर का बस. उठ बस वर. ए कुठे चालले? थांबे. ए पळू नको. थांबे. चल आते. ए थांब. ए पळतो कुठे? थांब. ए जात तर पळतो कुठे? थांब.
ही कशाला आली इथं? विश्वंभर या महाग चालू सावीपासून थोडं सांभाळून राहावं लागेल हं? काहीतरी कर, नाहीतर हे भांड फुटायला वेळ नाही लागणार. पळतो कुठे तू? चल चल, कुठे पळतो? हा? चला चल. लय भीती दाखवतोस का मला? माहिती आहे ना, कंडक घालीन कंडक उडवीन मुंडक. ही अशी थोपाडात दे ना आता. चल हा, चल चल चल. अरे वा रे, हा, 2-4 माणसं दिसली का लय तुझी जीभ फाड 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 बोलती रे. एकला असला तर कसा मांजरावानी म्याव करून बसतोस तू. बस हा, बस. अरे तू घात, तुला चाकणं आणायला सांगितलं तर ते गेलो कुठं? कानामध्ये खोट्ट घालून त्या कागदामध्ये काय डोळं फाडून पाहत होतास. डोळं खुपसलं चिडावानी त्या खुर्चीत घुसून बसतो. अरे म्हणून मला या लागलंय. अरे म्हणून मी आलो. मामा मामा? कोण मामा? मी नाही ओळखत तुला. हो मामा. विंचवाची अवलाद मीठ घेऊन आली आहे काय आमच्या जखमेवर चोळायला? आमची हालत बघून खूप आनंद होत असेल ना तुला? कचरा कुंडीतून उचलली आणि तुला राजमहालात नेली, इथं राणी बनवली, आणि आता सगळ्यांना हाताशी धरून आम्हाला फासावर द्यायला बघते काय? हो ए लक्षात ठेव, हा जो गेम आहे ना सभी जास्त दिवस चालणार नाही हं तुझा. तुमची वायफळ बडबड ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये मला. एवढं सांगा, तो बलराम कुठे? कशाला? चला म्हणजे भाऊ बिजेला. मला घरी घेऊन जायचंय त्याला. बोला. कशाला? जा तिकडे, मला नाही माहित. ए, चल. हे हा कोण आहे? त्यांच्या मागे एवढे पळत पळत इथवर कशाला आला? नाही म्हणजे तुम्ही कुठल्या तराला जाऊ शकता याची कल्पना आहे मला, पण सांगा ना, ह्याच्या मागे का लागलाय तुम्ही? हा कोण आहे? हा गावच्या जुन्या ओळखीतला आहे. इथं रस्त्यावर भीक मागत होता, दया आली, घेऊन आलो. काय म्हणलं? काय दया आली? तुम्हाला दया वगैरे काय असतं कळतं? पण ह्याची दया आली म्हणून डायरेक्ट खोलीत घेऊन गेलात तुम्ही? पचत नाहीये. उलट तपासणी घेते. एवढंच सांगते, यात काही काळबेर असेल ना विश्वंभर, आत्ता अर्जुनने फक्त घराबाहेर काढलंय तुम्हाला. उद्या गावाबाहेर काढायला पण कमी करणार नाही हा तू. धमकी देते. सावध करतीये. प्रदीप दादा, दादा थांबा गाडी पटकन. प्रदीप दादा, प्रदीप दादा. इथे कोणी पांढरी दाढी वाला असा माणूस पाहिला का? दादा ऐका ना, एका राखाडी रंगाचा कुर्ता घातलेला माणूस पाहिला का? एकदम मळकट असा कुर्ता घातलाय, पांढरी दाढी, पांढरे केस आहेत. नाही, इथून जाताना नाही पाहिलं? दादा ऐका ना. अहो सावित्री मॅडम, तुम्ही काय करता इकडं? ते तुम्ही राखाडी रंगाचे कपडे घातलेला माणूस पाहिला का? असे पांढरे केस आहेत, पांढरी दाढी आहे, मळकट कपडे घातलेत एकदम. अहो मॅडम, तुम्ही ज्याला शोधताय त्याचं काहीतरी नाव, गाव, पत्ता काहीतरी असेल. हा सॉरी, प्रदीप दादा, ते मंदिराकडे असायचं ना. ते प्रदीप खुळ मंदिरापाशी भेंडत असते ते. हा तेच. अहो तुम्ही कशाला शोधताय त्याला? शाने नाही ते.
कशाला त्याच्या मागे लागलाय तुम्ही? तुम्ही पाहिलं का त्यांना? नाही नाही नाही, मला नाही दिसला देव. अचानक कुठे गेले असतील प्रदीप दादा? अहो अहो थांबा की. अहो कुठे चाललाय? अहो थांबा की, कशाला चाललाय तुम्ही? शाले ओरडू नको. थांबा थांबा, ऐकून कान फुटायला लागलं माझं. त्यापेक्षा एक काम कर, आज जाण पैसे घेऊन ये. जेवढं होतं तेवढं वावाने टाकून मोकळा झालोय मी. अहो कुठून आणू मी पैसे? मला काय माहित, पाहिजेत म्हणल्यावर पाहिजेत. अहो जे होतंय ते दिलंय ना. काय दिले? फराळ. अहो ते नाही हो. अहो ते नाही का, ती चिठ्ठी, तो महत्वाचा कागद. त्याच्यामुळे तरी कमा झालोय ना मी. तू तो कागद आणून दिला, तुझ्या शाण्या बाबाने तो माणूस पोहोच केला. दोघांनी दोन्हीकडून वाजवलाय मला. आणि तो मामा घबाड मिळणार घबाड म्हणून त्या बेवड्याला पोहोचत बसलाय. पैसे संपल्यात, माझे पैसे आणून दे. म्हणजे त्या चिठ्ठीचं काहीच नाही झालं? चालेल. कुठल्या मुहूर्ताला मी तुला बघायला आलतो ग? नाही, तू येडी आहेस. आता तो मामा पण येडा झालाय. त्या बेवड्याचा काय फायदा नाही, आणि तू दिलेल्या चिठ्ठीचा तर काय उपयोग नाही. अहो, हळू बोला की, कोणी ऐकल ना. ती चिठ्ठी भीमाईच्या खोलीत सापडली का नाही, म्हणजे ती महत्वाचीच असणार ना. इतके वर्ष कोण कशाला जपून ठेवल? काय ढेकळ महत्वाची ती? तुमचा विश्वास नाही माझ्यावर, पण मामांचा विश्वास आहे माझ्यावर. त्यांनी त्या चिठ्ठीवरून तो माणूस शोधून काढला. अजून काय काय मिळेल काय माहित. मग नंतर तुम्हीच म्हणाल, शाले तू बरोबर होतीस. चाले, तुला माहितीये का तू कशी आहेस? कशी? खुळ्या डोक्याची. जाऊ द्या, पैसे घेऊन ये. आओ आओ, 100 नाही 200% सांगते, ती चिठ्ठी आपलं नशीब बदलणार. शालीची बोली, लिमलेटची गोळ. माझ्याच घरात चोरी होय. म्हणजे त्या दिवशी ही शाली भीमाईच्या खोलीत हे कांड करायला आली होती तर. पण असा कुठला कागद सापडला असेल हिला भीमाईच्या खोलीत? हे विश्वंभर मामा काय तर म्हणत होते, म्हणजे विश्वंभर मामासोबत ज्या माणसाला मी बघितलं त्याचा आणि त्या चिठ्ठीचा काही संबंध नसेल ना. काहीतरी सॉलिड छोल्या सावे तो कागद ताब्यात घेतला पाहिजे. आता लेवल करायला लागणार. दादा, मी म्हणते ना, तू जगातला बेस्ट दादा आहेस. खरंच आहे ते. म्हणजे आधी तुम्हाला बोललास तेव्हा हिरमुसले होते मी थोडी, पण बलराम दादाला आणून तू सरप्राईजच दिलंस. माझी भाऊबीज खूप मस्त गेली. थँक्यू सो मच. लिमलेटची गोळी. मांजर डोळे मिटून दूध पितं म्हणून तुला कोणीच बघत नाही असं नसतं. स्वतः चोरी ते राहिलं का बाजू? मी आहे ना म्हणून तुझ्यासारखे चोर सापडतात. एवढंच आहे की अजून काही चोरले. मी आणि चोर? प्रिया, हे घे पैसे तुझे. अगं
असे उघड्यावर टाकतात का पैसे? सणासुदीचे दिवस आहेत, बुरटे चोर गावात फिरतात. जाऊ बाई, जपून ठेव. कधी नव्हे ते खरं बोलली आहे बहीण. प्रिया, जपून ठेवा पैसे. नाही, कोणावर भरोसा ठेवायचे दिवस नाही राहिले हल्ली. दादा तू उगाच- नाही प्रिया, मला नाही वाईट वाटलं याच्या बोलण्याचं. मला माहिती आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. वहिनी कसली भारी आहेस ग तू. मला तुला पण थँक्यू म्हणायचं होतं. का? अगं बलराम दादा आला होता आणि मी माझ्या सगळ्या भावांना ओवाळलं. पण कोणी परवानगी दिली? म्हणजे बलराम भाऊजींना कोण घेऊन आलं इकडे? जसं काही तुला माहितीच नाही. अर्जुन दादाने आणलं बलराम दादाला. मला माहितीये तूच कन्व्हिन्स केलंयस त्याला ते. वहिनी तू या घरासाठी आमच्या सगळ्यांसाठी किती करतीस ग. आम्हीच तुला समजून घ्यायला कमी पडतो. मी पण कमी पडलेच की. किती वाईट वागले तुझ्याशी. प्रिया, मनापासून सॉरी. अगं अर्जुन, खरंच थँक्यू. मी पाहिलेल्या लोकांपैकी सगळ्यात वेगळा, सगळ्यात जास्त दिलदार आणि सगळ्यात खरा माणूस असतो. त्याच खऱ्या माणसाचा विश्वासघात केलायस तू. तुझी या घरात माझ्यासमोर तोंड वर करून बोलायची लायकी आहे का? तू बघ एकदा. वहिनी सॉरी, माझ्यामुळे दादा तुला. अगं नाही, ठीक आहे. ते पैसे पहिले नीट जपून ठेव. हा, जा. पंकज, जरा ये ना बाहेर, मला महत्वाचं बोलायचं. बोलूया की. या. तू ना आता जय फालतूची बडबड आहे ना बंद कर. मला एकच सांग की तुझा तो पोरगा बाळ्या बैला त्याचा जन्माचा दाखला भीमाबाईच्या खोलीत कसं काय? तुझा पोरगा कुठे आहे? बाळ्या नाही का? माझा पोरगा ढगात गेला. ढगात गेला म्हणजे? त्या दिवशी काय झालं, एक गिधाड आलं आणि ते गेलं माझ्या बाळ्याला घेऊन ढगात. खोटा बोलतो तू? नाही तुझ्या आईच्या निघ बाहेर, निघ. चल निघ बाहेर. मामा, तुझ्या आवडत्या दोस्ताबरोबर जम्मा खेळतो का काय? ए बाबा, ए बल्ल्या, आधीच येणं ना माझं डोकं फिरवलंय. बस कर तू आता. मामा, तुला आधीच म्हटलं होतं मी, हे दोडका काय उपयोगाचा नाही, त्याला सोड. हे बघ मी काय घेऊन आलोय. अरे अरे, हे तू कोणाला आणलंय बल्लू? अरे हे एक बिनकामाचं पोचतो, आता हे दुसरं परत. पट्ट्यावरचा घोडा आहे, शर्यत सोडून पळाला होता. यस त्यो देवळ्या बाहेर बसून बडाबडा करणारा येडापा द्या. अर्जुन नाना साहेबांना हिरा जपून ठेवावा ना कोंदणात, तसा जपून ठेवला होता याला. तू ओळखतो का याला?
नीट बघ. आपण फक्त आपल्या पट्ट्यातल्या माणसासनी ओळखतो. आपल्याला काय माहित कोण आहे ह्यो? आपण नाही ओळखत कोणाला. मग नजर का चोरतो? कोण मी? नजर का चोरतो? रख, रख, रख. वहिनी काय झालं? काय मॅटर बिटर झालाय का? हा कसं सांगावं तुला? तुला राग वगैरे तर येणार नाही ना? कसला राग तुम्ही? माझ्या बापाचा मॅटर आहे का? हो. माझ्या बापाबद्दल मला काहीच वाटत नाही. त्याचा राग कुठून येणार आहे? तसं नाही पंकज, ते आता घरात जे काही वातावरण आहे, मुद्दा काय आहे? आता मी बलराम आणि शालीचं बोलणं ऐकत होते, तेव्हा एक लिंक लावायचा प्रयत्न करत होते. म्हणजे बघ, ते आहेच याची मला खात्री नाहीये. वहिनी स्पष्ट बोला. बलराम भाऊबीजेला खरी नाही म्हणून प्रिया नाराज होती. मग मी बलरामला आणायला त्याच्या हॉटेलवर गेले होते, तेव्हा पळतो कुठे तू? कुठे पळतो? तुला चाकणं आणायला सांगितलं तर ते गेलो कुठं? कानामध्ये खोट्ट घालून त्या कागदामध्ये काय डोळ फाडून पाहत होतास? हा गावच्या जुन्या ओळखीतला आहे. इथं रस्त्यावर भीक मागत होता, दया आली, घेऊन आलो. आणि पंक्या आता तर ती चिठ्ठी भीमाईच्या खोलीत सापडली का नाही? म्हणजे ती महत्वाचीच असणार ना. इतके वर्ष कोण कशाला जपून ठेवल? मामांचा विश्वास आहे माझ्यावर. त्यांनी त्या चिठ्ठीवरून तो माणूस शोधून काढला. वहिनी काहीतरी मोठा मॅटर नक्की आहे. तुला पण असंच वाटते ना पंक्या? 100%. आपण ओळखतो ना आपल्या बापाला. त्या चिटोऱ्याच्या मागे तो असाच लागणार नाही. सुतावरून स्वर्ग गाठणारा माणूस आहे तो. किती म्हटलं तरी शकुनीचं डोकं आहे त्याचं. आणि तुम्ही त्याला विचारल्यानंतर तुकाच लावले असतील त्याने. मी तर तोंडावर सांगितलं त्यांना. आणि तो माणूस आणि भीमाईंच्या खोलीतला तो कागद, त्यांचा काही संबंध असेल का? आणि असला तर काय असेल? वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. काय शोध लावायचं ते मी बघतो. पहिलं त्या बेवड्याला शोधतो. त्याला तर सहजासहजी सोडणार नाहीत विश्वंभर मामा. पहिले तर तो कागद मिळवला पाहिजे. त्याच्या जोरावर हे दोघं तिथं बसून काहीतरी प्लॅनिंग करतात. भीमाईंच्या खोलीतल्या त्या कागदावर असं काय आहे की तो कागद हातात आल्यावरच कळणार आहे पंक्या. राधे राधे. हे काम नसतो ठेवत आपण आधे आधे. अरे मी नाही ओळखत रे बाबा कोणाला. चल जाऊ दे. चल जाऊ दे मला जाऊ दे. बसना दे. अरे सोड मला. ओळखतो याला तू? मामा लय पोचलाय. लय दारू पाजली तर असं नाही ऐकणार ह्यो. हा? अरे कोण आहे ह्यो? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हा? माहित नाही का? कोण आहे? माहित नाही? बोल 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 ना. आता तुला अरे मरेल तो कोण तू? शांत बस. अरे काय सांगितलं ना ते? शांत बस. नाही बस शांत. काय काय नाही, ते घरगुती आहे. पेशंट आहे, पेशंट. मेडिकलचं पेशंट आहे. हा
कुणाला फोन करतोय? विद्याला. तोच आता आपल्याला याच्यातून सोडवू शकतो. काय गरज नाही फोन करायची त्याला. तुला माहिती आहे ना, जेव्हा केव्हा आपण त्याला सांगितलं त्यांनी फक्त स्वतःची पोळी भाजून घेतली. मामा, ह्या जगात फक्त माझा तुझ्यावर विश्वास राहील आणि मला माहिती तू ह्याच्यावर मार्ग काढणार. तू करणार. बघ, मी म्हटलं नव्हतं तुला मला जायला पाहिजे म्हणून. नाही गेलो असतो तर तुला संशय आला असता. तसंच झालं. का काय बोलली का मदर माऊली? काय काय बोलली नाही, तर वाट बघत होती. नाही गेलो असतो का नाही तर फाडून खाल्ला असतं तिनं मला. नाही ना झालं तसं. मग झालं तर अजून काय बोलली मदर माऊली? नाही अगं, तू येणार असंच वाटत होतं तुला. तिनं सगळी तयारी करून ठेवली होती. साधी भुळी आहे का ताई माझी? लई साधी. लई आठवण काढत होती का तुझी? म्हणाली दर दिवाळीला माझं घर उजळणारी सावी आज माझ्याजवळ नाही. मी काय म्हणतोय साऊ, जे काय सांगायचं नाही तिला लवकर सांगून टाक. उगाच रबरासारखं ताणवून ठेवू नकोस. अगं सगळ्यासनी माहीत झाले, फक्त तिलाच माहीत नाहीये. आणि तुझं आणि अर्जुनरावांचं झालंय की नाही तसं व्हायला नको आता. म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायच्या आधी तू सांगून मोकळी हो. साऊ, कुठल्या तंद्रीत आहेस? हा, मगासपासून काय बोलतोय तुझं लक्षच नाही. अरे ते डोक्यात जरा माझा वेगळा विचार सुरू आहे, त्यामुळे ते जरा. अगं मग सांग की मी कशाला आहे. हा, काय झालं? सांगते. काय मग सगळं अंग ढिलं झालं असेल नाही? हा आमचा बल्ला आहे ना थोडा येड्या डोक्याचा आहे. हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. कळलं का? बरं चल, तुला जे जे काही खरं खरं माहिती आहे ना ते सांगून टाक. म्हणजे वेळ नाही जाणार बा असं. आता हा कागद, तुझ्या मुलाचा जन्म जिथं झाला तो दवाखाना याच गावात आहे. मग हा कागद भीमाबाईच्या खोलीत कसा काय? काय नातं आहे तुझं आणि भीमाबाईचं? काय काय संबंध आहे? बोल बोल. कोण असेल बरं? विद्यास. काय काय करतोय? ते मुलाचं कर्तव्य पार पाडायला आलोय वडील. कर्तव्य? हो? मग इतके दिवस आठवण नाही झाली बापाची? अहो वडील वडील, असं काय करताय? मी आता आलोय ना, उगाच मागचे दिवस कशाला उकरून काढता? हा? हे बघा, औषधे खायला दिलंय तुम्हाला. रूम मस्त आहे हा, एकदम भारी, फॅन वगैरे. पण काय कसं परवडतं तुम्हाला या रूमचं भाडं? तुला लय चौकशा रे. झालं ना ठेवून? चल निघ. निघ. पंख्या, मी तर काय करतो? पितृसेवा करायला आलो होतो. बल्लू दादा, ही रूम तुमच्या दोघांचीच आहे ना? मग हा माणूस कोण आहे? देऊन झालं ना सगळं? चला नाही का? बल्लू दादा असं काय हडतूड करतो? हा नाही म्हणजे कधी बघितलं नव्हतं ना तुमच्या बरोबर, म्हणून आपलं विचारलं. काय हो? चल निघ. चल निघ. असं बोलतात का? बल्लू दादा सांग, मी एवढं प्रेमाने तुमच्या बरोबर वागतोय, तुम्ही निदान दोन गोड शब्द तरी बोला.
2 गोड शब्द निदान कॉफी तरी मागवा हो. असं हड जा तू असं करतात का? जायला किती माणसं आहेत या रूम मध्ये? कॉफी सांगताय ना? वहिनी म्हणते तसं मोठा काहीतरी कांड आहे. याशिवाय एवढी लपवाछपवी करणार नाही ती लोक. पण तो कागद कुठे आहे? यावर यांचा सगळा प्लॅन सुरू आहे, पण कुठे आहे तो? काय करताय? काय करताय? औशीने तुम्हाला बघितलं नाही ना एवढे दिवस. खूप आठवण येते तिला ते तुमची. तर ती म्हणाली फोटो काढा. बाई ते कॅमेरामध्ये हा चैन वगैरे नीट करा. कोण आहे हा झोपलेला माणूस? माझा लांबचा मित्र आहे. मग तो आत येतो जवळचा आहे का? चल निघ. कॉफी तरी पिऊ दे ना मला. दरवेळेला मारता मारायचं ना तुम्ही. पंख्या गेला गेला, पण बल्लू आपल्याला लवकरात लवकर ही रूम सोडावं लागल. का? का म्हणजे काय? तुला काय वाटतं हा माझा दिवटा काय असाच आला होता? नाही, त्याला नक्कीच सावेनी पाठवला असणार. जायला काय नाही मामा, पण या दोघांचं काय करायचं? त्यांना कुठे घेऊन जाणार? कुठे नेऊ, पण लवकरात लवकर इथून सटकायचं बस. वहिनी 200% झोले. मी तिथं गेलो होतो ना त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती 1000 प्रश्न पडले होते. दिसत होतं ना मला. तू त्यांना संशय असं काही केलं नाहीस ना? नाही, जर त्यांना संशय आला ना पंक्या की आपल्याला हे सगळं कळलंय आणि आपण त्या कागदाच्या मागे, तर आपल्याही पुढे जाऊन काहीतरी करतील ते, आणि आपल्याला कळायचं पण नाही. विषय का कसपटा एवढा सुद्धा संशय नाही येणार. असं नाटक करून आलोय आपण. मग मला एक प्रश्न पडलाय, माझा बाप त्या बेवड्याला का पोचतोय? कोण आहे तो? आणि तो माझ्या बापाच्या जवळ काय करतोय? हाच प्रश्न तर मलाही पडला होता. मलाही गंडवलंच की त्यांनी. त्यांची गणवागणवी आता फार काळ नाही टिकायची. त्यांच्या आधी आपणच असं काहीतरी करू की त्यांचा प्लॅनच आधा राहील. करेक्ट. पण वहिनी मला एक सांग, तू ज्या वेळेला माझ्या बापा बरोबर बोलत होतीस त्यावेळेला त्या बेवड्याशिवाय अजून दुसरं कोणी होतं का तिथं? नाही, फक्त तोच होता. मग आतमध्ये कोण होतं? कुठे आतमध्ये? म्हणजे वहिनी, मी माझ्या बापा बरोबर बोलत होतो ना त्यावेळेला आतून कुठून तरी आवाज आला. कोणतरी होतं तिथं. हे कोण? तेच तर दिसलं नाही ना. म्हणजे काहीतरी अर्धमुर्ध दिसलं होतं. मी अजून काहीतरी केलं असतं ना तर त्यांना डायरेक्ट संशय आला असता माझा. पण ठीक आहे, तू जास्त ताण नको घेऊ जातात, आणि आपल्या लेवल तर करायला लागणारच आहे. फक्त तो कागद एकदाचा हातात येऊ देत. बस काय वहिनी, कागद आपल्या हातात केव्हाच आलाय? काय? नाही म्हणजे कागद नाही, पण कागदाचा फोटो आहे आपल्याकडे. लगेच बघू. बघ. हा फोटो आहे? हाच फोटो आहे.
काहीच दिसत नाहीये पंकज. असं कसं? मी तर काय झालं, माझा बाप फोनवर बोलत होता ना, तर मी पटकन मोबाईल घेतला आणि ती चिठ्ठी तिथे होती आणि मी ते फोटो काढून असं मोबाईल पटकन घेणार. पण मला एवढं तरी सांग, फोटो काढत असताना तो कागद तुझ्या समोर होता ना? हो. मग त्यावर काय लिहिलं होतं ते तरी बघितलं असशील का नाहीच? नाही, तूच तर म्हणत होतीस ना त्यांना संशय येईल असं काही करू नकोस म्हणून. म्हणून मी उगाच रिस्क घेतली नाही. वहिनी वहिनी ऐक ना वहिनी. वहिनी ऐक, मी काय म्हणतो, आपण अजून एक चान्स मारायला पाहिजे. माझ्या बापाच्या लंकेत जाऊन तो कागद आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे बघ. मामा, तुझा धंदा ठेव बाजूला. आपल्याला जुना धंदा परत करायचा आहे. आपल्याला लेवल करायची. एक मिनिट, लेवल म्हणजे? साऊ, चोरीचा धंदा बंद केला ना आपण. पर्याय नाही माझ्याकडे मामा. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात चोरी झाली, त्यामुळे मला लेवल करायलाच लागणार. माझ्या नवऱ्याविरुद्ध काहीतरी शिस्त आहे. त्यांच्याकडे जो कागद आहे ना मामा, त्यांनी फार मोठं संकट येऊ शकतं माझ्या अर्जुन. आणि माहीत असलेल्या संकटापेक्षा अचानक आलेलं संकट तेव्हाही डेंजर ना. नाही, कळलं पाहिजे त्यांच्या डोक्यात काय चाललंय. भीमाईंच्या खोलीतनं लंपास झालेला तो कागद काही करून मिळाला पाहिजे. ए बल्लू, मला वाटतं आता आपलं इथं राहणं धोक्याचं आहे. लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे. मामा त्या दोघांना या खोलीतनी काढलं, पलीकडच्या खोलीत टाकले, तरी पण तुला बाहेरच जायचंय वे. बरं जाऊ, पैशाचं काय? आतापर्यंत विद्यादादा आपल्याला पैसे देत होता, पण आता त्याला पण माहित नाही आपण कुठं जाणार आणि काय करणार आहे. तुझ्या सांगण्यावरून त्या बेवड्यावर सगळे पैसे उधळून बसलो. आता खिशात रुपया नाही, आपण काय कुठे येत नसतो. करू रे काहीतरी, मी आहे ना. काय करणार आहे? गळ्यातली चैन विकतो का? हे काय बोलतोय? नाही तर मग ते अंगठी विक. बल्लू, आता मनगडातलं ब्रेसलेट विक. ऐक, सगळ्या तोंडाच्या बापाऱ्या घालवतो काय माहिती.